साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जोपर्यंत पार पाडल्या जात नाहीत तोपर्यंत पालिकेवर प्रशासकीय कारभार असणार आहे। म्हणजे सोलापूर पालिकेवर तब्बल 38 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रशासकीय कार्यकाल येणार असल्याचे बोलले जात आहे। सोलापूर महापालिकेचा कार्यकाल हा 6 मार्च रोजी संपणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिकेचा 5 वर्षाचा कार्यकाल संपण्यापूर्वी 6 महिने अगोदर निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते आणि नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते। पण मागील 2 वर्षापासून कोरोना महामारीमुळे निवडणूक आयोगाकडून नियोजित कार्यक्रम घेता आला नाही। शिवाय निवडणूक प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाचा तेढ निर्माण झाल्याने संविधानात्मक पेच निर्माण झाला आहे। या सर्व अडचणींमुळे नियोजित पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या अगोदरच 2 महिने पुढे गेल्या आहेत। आणखी किती महिने पालिका निवडणुका पुढे जाणार यावर अनिश्चितता लागून राहिली आहे। सध्याच्या पालिकेतील लोकनियुक्त लोकप्रतिनिधींचा 5 वर्षांचा कार्यकाल हा 6 मार्चला संपणार असून जोपर्यंत नवीन लोकनियुक्त लोकप्रतिनिधी पालिकेच्या सभागृहात येत नाहीत तोपर्यंत पालिकेवर प्रशासकीय कार्यकाल असणार आहे। तो अधिकाधिक 6 महिन्यांपर्यंत असू शकतो। सोलापूर महापालिकेवर 38 वर्षांनंतर प्रशासकीय कार्यकाल येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी दिली। प्रशासकीय कारकीर्दच होती। 1985ला लोकप्रतिनिधीसाठी निवडणुका झाल्या, त्यानंतर सातत्यानं ह्या निवडणुका होत आल्या, परंतु आज ह्या रिझर्वेशनच्या संबंधामध्ये वगैरे हे जे प्रॉब्लेम्स निर्माण झाले त्याच्यामुळे ही गोष्ट शक्य झालेली नाही। आता पुन्हा प्रशासकाची पाळी या ठिकाणी आलेली आहे। जरी आली असली तरी कायद्यानुसार हे फक्त 6 महिनेच कायद्यामध्ये तरतूद आहे। आता पुन्हा त्यात कुठले कायदे बदल होतील कसं होतील सांगता येत नाही, परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये तर 6 महिने प्रशासकीय कारकीर्द त्यांना लावता येते। त्यानुसार माझ्या माहितीनुसार 6 तारखेनंतर म्हणजे 7 तारखेपासून प्रशासकीय कारकीर्द या ठिकाणी चालू